नमस्कार मित्रमैत्रिणींनो, संडे स्पेशल एपिसोड रिव्ह्यूमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. लपंडाव या मालिकेचा नुकताच नवीन प्रोमो रिलीज झालाय. तर बघूया मित्रांनो या नवीन प्रोमोमध्ये काय होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की या मनस्विनी म्हणजे सरकारने दाभाडे मावशींचा जीव ऑलमोस्ट घेतला होता आणि खूप मोठा हिने प्लॅन पण ठरवला होता. त्यासाठी तिने एक शार्प शूटर सुद्धा हायर केला होता. पण मित्रांनो, वेळेवर या परशुरामने गेम पलटून त्या शार्प शूटर सोबत जाऊन कान्हावर निशाणा लावायला सांगितला. पण दाभाडे मावशी हे दुरूनच बघून घेतात आणि त्यांच्या लक्षात येतं की आपल्या कान्हाचा जीव धोक्यात आहे. म्हणून त्या सामोर येतात आणि चक्क गोळी दाभाडे मावशींना लागते. म्हणून त्यांना अर्जंट हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं, जिथे एक डॉक्टर असतो जो दाभाडे मावशींच्या ट्रीटमेंटसाठी चक्क नकार देतो आणि कान्हाला म्हणतो की पहिले 10 लाख रुपये जमा करा, त्याच्याशिवाय आम्ही ट्रीटमेंट सुरू करणार नाही. आणि मित्रांनो, कान्हा खूप प्रयत्न सुद्धा करतो. पहिले तर त्याच्यासाठी काम करणाऱ्या संजयला म्हणतो 10 लाख रुपये अरेंज करण्यासाठी. पण परशूचे गुंड संजयला किडनॅप करून घेतात आणि संजय वेळेवर पोहोचू शकत नाही. म्हणून कान्हा त्याचं जे डायमंडचं ब्रेसलेट आहे, जे त्याला छडीवाल्या माणसाने दिलं असतं, ते डायमंडचं ब्रेसलेट कान्हा विकतो आणि त्यातून जे पैसे येतात ते घेऊन जाणार असतो दाभाडे मावशींच्या ऑपरेशनसाठी. पण इथेच मित्रांनो, रस्त्यात या परशूचे गुंड कान्हाजवळची पैशांची बॅग चोरतात आणि तिथून पळून जातात. कान्हा त्यांच्या मागे जातो, त्यांच्याशी भिडतो, पण काहीच त्याचा उपयोग होत नाही. ज्यामुळे आता कान्हा हताश आणि निराश होऊन त्या हॉस्पिटलमध्ये परत जातो आणि सखीला आता हे समजतं की कान्हाकडे पैसेच नाहीत. म्हणून आता ती निर्णय घेते सरकारकडे जाण्याचा आणि पैसे मागण्याचा. पण ही घमेंडी सरकार आता सखीला खूप त्रास देते, खूप छळते तिला. सखीला ती चक्क भीक मागायला लावते हात जोडून. त्यानंतर ती सखी समोर पैसे फेकते आणि प्रॉपर्टी पेपर समोर करून तिला त्यावर सह्या करायला लावते. तर दुसरीकडे मित्रांनो, आता कान्हा जेव्हा हॉस्पिटलमध्ये असतो तेव्हा हे डॉक्टर कान्हाला नको नको ते बोलतात आणि भिकारी म्हणून त्याला हाकलवून देतात. तर इथे आता कान्हाचा इगो हर्ट होतो आणि म्हणून आता कान्हा ठरवतो की त्याने नव्याने त्या हॉस्पिटलमध्ये परत यायचंय. त्याच्या मोठ्या ब्रँडेड गाड्यांसोबत आणि बॉडीगार्डसोबत त्याची खरी ओळख दाखवणार आहे तो, असं तो ठरवतो आणि त्याने तसं केलं सुद्धा असतं. काही वेळातच आता कान्हा परत जातो आणि त्याच्या खऱ्या लुकमध्ये परत येतो. आणि त्या मोठ्या हॉस्पिटलमधला कान्हा एक मोठा फंड इन्व्हेस्टर असतो. कान्हामुळेच ते हॉस्पिटल आता एका बाजूने चालत असतं, असं तिथले सिनियर डॉक्टर नाईक त्या आधीच्या डॉक्टरला सांगतात आणि त्याला चांगलं झापतात आणि लगेच दाभाडे मावशींची ट्रीटमेंट सुद्धा सुरू करतात. आता या डॉक्टरनेच कान्हाला ओळखलं असतं आणि या कान्हाचं खरं नाव असतं कबीर देवदत्त किर्लोस्कर, जो एक खूप मोठा बिझनेसमॅन आहे. म्हणून अजून त्याने खरं नाव त्याचं रिव्हील केलं नाही आहे सरकारसमोर. जर त्याची खरी ओळख सरकारसमोर येईल तर धम्माकाच होईल. तर मित्रांनो, दुसरीकडे काय होतं, आता सखी गेली असते सरकारकडे आणि ती ऑलमोस्ट आता पेपर्सवर सह्या करणार पण असते. पण तितक्यात तिला आता कान्हाचा हॉस्पिटलमधून फोन येतो आणि तो तिला कळवतो की पैशांची सोय झाली आहे, तर तुम्ही चुकीचे काहीच निर्णय घेऊ नका. कान्हाला ऑलरेडी माहिती आहे की सरकार या सिच्युएशनचा चांगलाच फायदा घेणार आहे. दुसरीकडे त्यानंतर आता सखीला हे समजल्यावर सखी ते सगळे साईन केलेले पेपर्स फाडून या सरकारचा चक्क तोंडावर फेकते आणि तिथून ती हॉस्पिटलला निघून येते. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला या धमाकेदार नवीन प्रोमो बद्दल सांगणार आहे. तर या उद्याच्या म्हणजे 13 आणि 14च्या भागामध्ये काय होणार आहे, जेव्हा आता या सरकारला समजतं की 10 लाख रुपये मॅनेज झाले, तेव्हा आता ही सरकार खूप खवळते आणि ती परशूची कॉलर पकडते आणि त्याला धमक्या देऊ लागते. आणि ती चक्क या परशुरामला म्हणणार आहे की त्या भिकारड्या दाभाडेकडे ऑपरेशनसाठी 10 लाख कुठून आलेत, ते लवकरात लवकर तू शोधून काढ, नाहीतर मी तुझी चामडी लोडवेल, असं चक्क ही सरकार आता परशूला म्हणणार आहे. त्यानंतर आता या परशूला कान्हावर ऑलरेडी संशय आला असतो. म्हणून आता परशू सरकारला चक्क सांगून टाकतो की त्याला कान्हावर शंका आहे. तर ही मनस्विनी आता सगळं तोडफोड करू लागते आणि ती आता कान्हाच्या मागे लागणाऱ्या सत्य शोधून काढण्यासाठी की हा मिनिटांमध्ये 10 लाख जमा करणारा आहे तरी कोण. त्याचबरोबर दुसरीकडे आपण पाहणार आहोत की चाळीत आता लहान मुलांबरोबर कान्हा एक गेम खेळत असतो, जो असतो आंधळी कोशिंबीर. आणि दुसरीकडे आता सखीला समजतं, तिला हॉस्पिटलच्या बिलची रिसीट दिसते, म्हणून ती थेट घेऊन आता कान्हाकडे जाते आणि आंधळी कोशिंबीर खेळताना कान्हाचे डोळे झाकलेले असतात, कान्हावर डाव असतो. तितक्यात सखी ते रिसीट तिच्या हाती असते हॉस्पिटलच्या बिलची आणि ते बिलची रिसीट घेऊन सखी आता कान्हाजवळ येते. आता कान्हाचे डोळे झाकले असल्यामुळे कान्हा सखीचा हात पकडणार आणि त्यानंतर कान्हा डोळे उघडून बघणार तर समोर सखी असते
आणि सखी चक्क आता कान्हाला जाब विचारते की दाभाडे मावशींच्या ट्रीटमेंटसाठी इतकी मोठी रक्कम 10 लाख रुपये कान्हा तुझ्याकडून कसे आलेत आणि कुठून आलेत? तू तर एक सर्वसाधारण चाळीत राहणारा आणि सरकारची नोकरी करणारा माणूस आहेस, मग तू 10 लाख रुपये मॅनेज तरी कसे केलेत? तर आपण पाहतो की आता कान्हा सुद्धा गप्प असतो आणि कान्हाला काही सुचत नाही काय उत्तर द्यावं म्हणून. तर आता कान्हा दोन्हीकडून फसणार आहे आणि आता परशूला तर ऑलरेडी कान्हावर आता डाऊट आलाय. तर मित्रांनो, येणारे जे एपिसोड्स आहेत ते खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण त्या छडीवाल्या माणसाची सुद्धा कान्हाने परमिशन घेतली नव्हती 10 लाख रुपयांसाठी. तर तो छडीवाला माणूस आता काय रिॲक्ट करतो आणि तो कान्हावर ओरडतो का काय करतो हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या भागात लवकरच कळणार आहे. त्याचबरोबर आता इतक्या लवकर कान्हाची आयडेंटिटी सुद्धा रिव्हील झाली आहे. इतक्या मोठ्या हॉस्पिटलचा कान्हा फंड इन्व्हेस्टर आहे, म्हणजे कान्हा सरकारला टक्कर देऊ शकतो. तिच्याही पेक्षा जास्त श्रीमंत तो आता असू शकतो. हे सत्य आता सखीला समजल्यावर काय होईल हे बघणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. आणि कान्हा आता सखीला काय उत्तर देतो की 10 लाख त्याने कसे मॅनेज केले हे आपल्याला आता लवकरच कळेल. त्याचबरोबर आता दाभाडे मावशींचा तर जीव इथे वाचून जातो, पण हॉस्पिटलमध्ये त्या आता सखी आणि कान्हाला सत्य सांगणार आहे सरकारचं. कारण दाभाडे मावशींनी हे बघून घेतलं असतं की कोणीतरी आता कान्हाच्या जीवावर उठलाय आणि दाभाडे मावशींना हे ऑलरेडी माहिती आहे की सरकार काय चीज आहे ते आणि ती काय काय करू शकते याची सुद्धा कल्पना दाभाडे मावशींना ऑलरेडी आहे. आपण आधीच्या एपिसोड्समध्ये हे बघितलंच आहे. सरकारने आधीच दाभाडे मावशींचा कारमध्ये जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. सो दाभाडे मावशींनी हे सांगितल्यावर आता कान्हा आणि सखी काय स्टेप घेतील हे आपण येणाऱ्या भागात नक्कीच पाहूया. तशी तर ही नवीन मालिका आहे, नुकतेच याचे 100 एपिसोड्स पूर्ण झाले आहेत, पण याचे एपिसोड्स एकूण एक खूप भारी असतात आणि एकही एपिसोड बोर होत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला आपला संडे स्पेशल गप्पा कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला नवीन प्रोमो कसा वाटला ऐकून हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही इतका भरपूर रिस्पॉन्स देत आहेत, आपले व्हिडिओ लाईक करत आहे, शेअर करत आहेत, छान छान कमेंट्स करत आहे त्यावर, त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. तुमचं प्रेम असंच राहू दे आपल्या चॅनलवर. त्याचबरोबर हे सगळं आपलंच चॅनल आहे सगळ्यांचं, असं तुम्ही बिनधास्तपणे कमेंट्समध्ये मला कळवू शकता, सजेशन्स देऊ शकता आणि मी कुठे चुकत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगत जा. मी आणखी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या सगळ्यांना बेस्ट एक्सपिरियन्स देणार. त्याचबरोबर या 3-4 दिवसांमध्ये काय झालं आहे लपंडावमध्ये याचा रिव्ह्यू मी तुम्हाला दिला आहे ओव्हरऑल आजच्याच व्हिडिओमध्ये. तर बघा मित्रांनो आणि कसा वाटला नक्की मला कळवा आणि एन्जॉय युअर संडे. शेवटपर्यंत आपला व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. लव यू ऑल. बाय.